टाळ 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 पकवाज टाळी टाळी जोरात 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 टाळ पकवाज टाळी टाळ पकवाज टाळी जोरात 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 सगळ्यांनी टाळी वाजवायची सगळ्यांनी माग महिला मंडळ टाळ पकवाज टाळी टाळ पकवाज सोबत सोबत धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना अंबरुषीसाठी जन्म सोसियेला दुष्ट निर्जाळिले दुष्ट निर्दाळी प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्याचं चिंतन या ठिकाणी चाललंय तो भगवान पांडुरंग परमात्मा याच्या करता सेवेकरता निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे आणि 4 चरणाचा अभंग भगवंत भक्त संत श्रेष्ठ ज्यांना कधी संप्रदायाचा परमार्थाचा केला नाही आळस असे संप्रदायाचे कळस संत तुकाराम महाराज यांचा अभंग अच्छा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. निमित्त जरी सगळ्यांना ज्ञात असलं तरी ते सांगणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. सगळ्यांना माहित आहे की हा चाललेला उत्सव आहे, हा चाललेला जो सोहळा आहे ज्या निमित्ताने कशा निमित्ताने हा सोहळा चाललाय. अय धर्मपुरी जागे आहे ना का गेला म्हणजे झोपी गेला नाही ना. रेंज मध्ये यावर का रेंज मध्ये कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाऊ नका. आता झालंय काय सगळ्यांनाच इथं बसलेल्यांना प्रश्न पडलाय बर का. थोडा आवाज क्लिअर करा. इको वाटलं तर कमी ठेवा, बेस वाढवा. विठ्ठल विठ्ठल इथं बसलेल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलाय महाराज कीर्तन किती वाजता चालू झालंय, किती वाजता संपणार आहे, किती चरणाचा अभंग आहे. इथं सगळ्यांचीच परीक्षा चालू आहे बर का. काय चालू आहे महिला मंडळ बोला. अय बचत गट
परीक्षा आहेत का? काय चालू आहे? परीक्षा चालू आहे. सगळ्यांची परीक्षा चालू आहे. 3 वर्ग आहेत. तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, टाळकरी आर्ट फॅकल्टी आणि मी सायन्स फॅकल्टी. तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, तुमचा सगळ्यांचा विशोप चालू आहे. विशोप किती वाजता कीर्तन चालू झालंय, किती वाजता संपणार आहे, किती चरणाचा अभंग आहे. तर सगळ्यांनी नीट ऐका, व्यवस्थित पेपर सोडवायचा, कॉपी कुणी करायची म्हणजे बोलायचं नाही बरं का. आणि हे सगळी आर्ट फॅकल्टी. आर्ट याने आर्ट कशाला म्हणायचं? आर्ट म्हणजे कला, बरोबर आहे. ही सगळी महाराज आर्ट फॅकल्टी सुंदर चाली म्हणायच्या म्हणजे म्हणतातच, यात काही वाद. आणि मी सायन्स फॅकल्टी. मी तुम्हाला सगळ्यांना अभंगाचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करील. विठ्ठल तसं बघायला गेलं तर तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात. तुमच्या पुढे मी काहीतरी बोलावं म्हणजे एखाद्या लहान मुलानं, ज्याला काहीच समजत नाही, ज्याला कोणतं ज्ञान नाही, अशा अज्ञानी मुलानं काहीतरी बोबडं बोलावं असं मी तुमच्या पुढे बोलावं. पण बघा, मला सांगा, आपला लहान मुलगा बोबडा जरी बोलला तरी त्याचं कौतुक कोणाला वाटतं? वाटतं ना. तसं महाराज तुम्ही सगळे माझे मायबाप आहे आणि मला तुमच्या मुलीसारखे समजा. आणि महाराज मी जे बोलेल ना ती तुमच्या पोटात घ्या बर का. मी तुमची लेकच आहे. इथं बसलेल्यांची मी लेक आहे. इथं माझ्यापेक्षा माझ्या वयाच्या असतील ना त्यांची मी बहीण आहे. माझे दादा असतील ना त्यांची लहान बहीण समजा. कारण होतं काय, इथं येणारा या ठिकाणची जागा अशी आहे की इथं महाराज कुणी पण आलं तरी यारे यारे लहान थोर. महाराज ही परमार्थाची जागा अशी आहे, इथं कुणी पण आलं तरी, इथं महाराज हुशार असावा, शिक्षित असावा, ज्ञानी असावा, वयोवृद्ध असावा असं काही सखळाशी येते आहे अधिकार. इथं महाराज सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून निमित्त जरी मासिक भांडाराचं असलं, या आपल्या पावनभूमीमध्ये श्री संत आपले सद्गुरू बाळूमामांच्या या पावनभूमीमध्ये इथं महाराज कीर्तन घडतंय आणि त्या निमित्तानं मला सेवा भेटावी, माझ्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. महाराज इथं सेवा व्हायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. इथं आपण आलोय, आता सगळेजण इथं कीर्तनाला उपस्थित आहे. पण महाराज बाळूमामांची इच्छा नसेल ना की आपल्याला इथं बसून द्यायचं नाही, बाळूमामांची इच्छा नसेल ना की आपल्याला इथं भांडारा खाऊन द्यायचा नाही, बाळूमामांची इच्छा नसेल ना की इथं आपल्याला कीर्तनाला बसून द्यायचं नाही, महाराज किती लाख प्रयत्न करा, महाराज आपल्याला इथं पोचता सुद्धा येणार नाही. पण या ठिकाणी आपण उपस्थित आहे ना म्हणजे महाराज आपल्या पाठीमागं मामांचा आशीर्वाद आहे, म्हणून आज आपण इथं आहे सगळे. कुणाला पण ही गोष्ट मिळणं शक्य नाही, भाग्य लागतं त्याला पण. म्हणून मासिक भंडारा निमित्त हा आजचा कीर्तनाचा सोहळा आहे. आणि इथं आल्यावर मला आनंद याचा वाटला की अजून एक महाराज श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या
नावावरती आपल्या या ठिकाणी गोशाळा आहे. कशाचं रक्षण होतं इथं? गो मातेचं. गायी तर आहेच, पण तिची तुलना, तिचं वर्णन, तिचा अधिकार हा सामान्य नाही. तिला महाराज मावशीच का नाही म्हटलं? गाईला आत्याच का नाही म्हटलं? आलेत का आत्याबाई? आत्या आत्या का नाही म्हटलं? मावशी का नाही म्हणलं? काकू का नाही म्हणलं? गाईला माताच का म्हणायचं? बोला, सांगू शकतं का कोणी? ऐ धर्मपुरी, सांगता का जाऊ घरी? काहीतरी रिएक्शन द्या. नाही म्हणा, हो म्हणा. बोला, बोलल्यावर मला अजिबात राग येत नाही. माहितीये का माता का म्हणायचं? माता 33 कोटी देव आहेतच, पण तिला माताच का म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर ऐका महाराज. वाघाचं जर मूल जन्माला आलं ना, तर वाघाचं मूल जन्माला आलेल्या डरकाळी फोडतं. काय फोडतं? डरकाळी. ते वाघाच आहे. वाघाचं मूल जन्माला आल्यावर डरकाळी फोडतं. एखाद्या बकरीचं मूल जन्माला आल्यावर ते काय करतं? म्या. काय करतं? म्या म्या करतं. आपल्या माणसाचं मूल जन्माला आलं की ते रडतं. पण महाराज, जगामध्ये एकमेव मूल असं आहे, त्या गायीचं मूल जन्माला आलं ना, पहिल्यांदा म्हणतं मा. काय म्हणतं? शब्द कुठला बाहेर पडतो? ऐकलंय का? ऐकलंय ना? ते महाराज गायीचं मूल जन्माला आल्यावर पहिल्यांदा शब्द कोणता उच्चारतं? मा. मा म्हणजे माता. आणि गायीचं मूल एकमेव मूल असं आहे की ते जन्माला आल्यावर डायरेक्ट आपल्या आईला मा म्हणतं. आणि ती माता महाराज, तिला समंत जगताची माता का म्हटलंय? तर एकदा झालं काय, सुंदर असा प्रसंग आहे बरं का. आज मी गोशाळेवरच बोलणार आहे. का तर ही आपली माता, आपला धर्म, आपली संस्कृती टिकवण्याचं काम हे कुणाच्या हातात आहे? अभंग सुद्धा मी कीर्तनाला घेतलाय. कोणता? धर्म रक्षावया अवतार घेशी. याचं कारण असं आहे की लोकांमध्ये जागृत करणं महत्वाचं आहे. आज महाराज बघायला गेलं ना, आज एवढी बिकट परिस्थिती आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आज आपल्या देशामध्ये चाललंय काय? आज देशामध्ये बघायला गेलं ना तर एवढे वाईट दिवस आलेत. मला सांगा, पाऊस वेळेवर पडतो का? नाही पडत. पाऊस वेळेवर पडत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात थंडी वाजते, थंडीच्या दिवसात पाऊस पडतोय, आणि पावसाळ्यात महाराज ऊन लागतंय. काय झाले? ऋतूच मग बिघडले ना सगळे. याचं कारण काय की आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये आपली गोमाता सुरक्षित नाही. आपली माता आनंदी नाही, तिला त्रास होतोय, ती दुःखी आहे. आणि ती जर दुःखी असेल ना तर महाराज हे जग सुखी राहू शकत. हे महत्वाचं मोठं कारण आहे. आणि म्हणून एकदा झालं काय, स्वामी विवेकानंद बाहेरच्या देशामध्ये गेले. आणि बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर तिथल्या माणसाने एक स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामीजी तुमच्या देशामध्ये कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे? कोणत्या पशुचं दूध चांगले म्हटल्यावर स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं की म्हणत आमच्या देशामध्ये म्हशीचं दूध चांगलंय. कुणाचं दूध चांगलंय? त्या माणसाला प्रश्न पडला की महाराज खोटं बोलता का? अहो मी तर असं ऐकलंय की तुमच्या देशामध्ये म्हशीचं दूध नाही, तर तुमच्या देशामध्ये सगळ्यात उत्तम जर दूध कुणाचं असेल ते कुणाचं आहे? देशी गाईचं. कोणत्या जर्शीचं? देशीचं. देशी गाईचं दूध चांगलंय. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, तुम्ही मला प्रश्न विचारला काय? नक्कीच आमच्या भारतामध्ये, आमच्या देशामध्ये गाईसारखं दूध जगात दुसरं कुठलं नाही. पण तुम्ही विचारताना मला प्रश्न असा विचारला की तुमच्या भारतामध्ये कोणत्या पशुचं दूध चांगलंय?
पशु म्हटल्यावर कोण येतंय? म्हैसच येते. पण आमच्या देशामध्ये गाईला पशु नाही तर गाईला माता मानलं जातं, गाईला आई मानलं जातं. ही आमच्या भारताची संस्कृती आहे, ही आमच्या देशाची संस्कृती आहे. म्हणून आज महाराज भारत देश सगळ्यात मोठा आहे. एवढी किंमत आपल्या देशामध्ये. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं तुम्ही गायीबद्दल सांगताय, मातेबद्दल सांगताय, त्या गायीची उत्पत्ती झाली तरी कशी, काय आहे त्या गायीमध्ये? तर महाराज नीट ऐका. एकदा झालं काय, ब्रह्मदेवानं सगळ्या देवतांना सांगितलं, देवतांनो चला उठा आणि सगळ्यांनी गायीमध्ये जाऊन बसा, गायीच्या शरीरामध्ये जाऊन बसा. 33 कोटी देव महाराज गायीच्या शरीरामध्ये बसले. पण 2 देव आहेत का नाही, 2 देव्या त्या महाराज मागच राहिल्या. ते आपल्या मेकअप मॅचिंग करत बसलेल्या तुमच्यासारख्या. लय ह्यांना नाद महाराज, इतका नाद. हितल्या नाही बर का, हितल्या बिचाऱ्या सगळ्या चांगल्या आहेत, मला कीर्तन करायचं. पण महाराज ज्याचं लग्न झालंय ना, लग्न ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं लगीन कधी होईल. पण ज्याचं झालंय ना त्याला ह्यांचा झटका विचारा. पुरुष मंडळ तुमचं बरं आहे ना, ह्यांचं काय साधं आहे महाराज, ह्यांना किती काय करा, ह्या बिचाऱ्या कधीच खुश. आणि लग्न झाल्यावर तर एवढी वाईट परिस्थिती महाराज, फिराय कुठं जायचं म्हणलं ना सगळं सामान ह्याच्या बोकांडी, बेगा ह्याच्या बोकांडी, पोरबाळ ह्याच्या बोकांडी. आणि ही बिचारी पिंकी मेकअप मॅचिंग करून निघालीच काकत पर्स अडकून चुटूक मुठूक चुटूक. आणि एसटी मध्ये पण बघायला गेलं ना महाराज, सामानाची जागा दुसरीकडं आणि बसाय जागा. आणि ह्यांना काय झालं महाराज, 50% आरक्षण आलं ना, बेची गरज. महिला मंडळ आता तरी आवाज येऊ द्या. तुमच्या साईडनं बोलती, 50% आरक्षण आहे. किती टक्के? अजिबात घाबरायचं. आता बघायला गेलं ना प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कमी. आता डॉक्टर महिला, पोलीस अधिकारी महिला, शिक्षक महिला, ट्रेन चालक महिला, पायलट महिला, कीर्तनकार महिला, व्हिडिओग्राफर सुद्धा महिला. आणि ह्यांच्या हातात शाळेचा घंटाच राहिलाय, टंग टंग टंग. अहो ह्यांना काय, ह्यांना सोडलं म्हणून ह्यांचा नाद करायचा अजिबात नाही. तसं ह्यांना महाराज एकच आवड, कशाची? मेकअप आणि मॅचिंग. पण एक सांगू का महिला मंडळ, महत्वाची गोष्ट आहे बरं का, नीट ऐका, वाक्य नीट ऐका, घेण्यासारखं. मेकअप करायचंय ना, करू द्या. सुंदर सगळ्यांना वाटतं मी सुंदर दिसावं. पण कीर्तनाला आईनं माझ्या बहिणीनं, आता ज्या कीर्तनाला आलेल्या बहिणी असतील ना माझ्या, त्यांना वाटेल महाराज काही पण सांगतात. पण राग मानून घेऊ नका बरं का. कीर्तनाला आलेल्या माझ्या आईने ऐका, तुमच्या मुलीला, तुम्हाला वाटतं माझी मुलगी सुंदर दिसावी, माझी मुलगी रूपवती दिसावी. पण नीट ऐका आयांनो, तुमच्या मुलीला सौंदर्यवती बनवण्यापेक्षा, रूपवती बनवण्यापेक्षा तिला गुण संस्कारवती बनवा. याला फार किंमत आहे बरं का. सुंदर दिसण्याला, मी किती छान दिसते, मी किती छान राहते, मी किती चांगले कपडे घातलेत, याला फार किंमत आहे का? माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका. माणूस दिसतो कसा, दिसतो तसं दिसण्यावर अजिबात जाऊ नका. आता माझ्याकडे बघितलं ना, कुणालाच वाटत नाही मी डॉक्टर आहे, वाटतं का? अहो माझं MSc BEd झालंय, NSMD आहे आणि मी PhD पण करते, मी स्वतः डॉक्टर आहे, कुणाला वाटत? आणि माझ्याकडे बघून मी कीर्तनकार आहे हे पण कुणाला वाटत? म्हणजे काय पोत्राच आहे का? लगीन नाही म्हणतोय, लगीन नाही. अहो कीर्तनकारच आहे. मी मगाशी सांगितलं ना, दिसण्यावर जाऊ, मी दिसत नाही म्हणजे नाही का, कीर्तनकारच आहे. बघा
माणसाचं असणं त्याच्या दिसण्यावर नीट ऐका बरं का, वाक्य लक्षात घ्या. मी दिसतो कसा, मी किती हजाराचे कपडे घातले, मी किती ब्रँडेड कपडे घातले, मी किती पायामध्ये किती हजाराचा शूज घातलाय, मी किती कडक कपडे घातलेत, मी दिसतोय कसा, मी राहतोय कसा, मी दिसायला दिसतोय कसा, याच्यापेक्षा मी वागतोय कसा, याला फार किंमत आहे बरं का. माणसाच्या दिसण्यापेक्षा वागणं कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. म्हणून महिला मंडळ जाग्यावर या. ज्या मेकअप करत होत्या 2 देव्या, त्या देव्या महाराज मागच राहिल्या आणि त्या देव्या माघारी आल्या आणि म्हणाल्या, ब्रह्मदेवा, तुम्ही ज्या देवांना या गायीमध्ये बसवलं तिथंच आम्हाला स्थान द्या. नीट ऐका बरं का. त्यावेळी ते देव्या म्हटलं की भगवंत, आम्हाला पण तुम्ही ज्या गायांमध्ये देवदूतांना बसवलंय आम्हाला पण तिथं स्थान द्या. त्यावेळी ब्रह्मदेव म्हटले, तुम्ही यायला उशीर केला, आता हाऊसफुल, तुमच्यासाठी जागा. पण देव्या म्हटल्या, ब्रह्मदेवा आम्हाला माफ करा, कुठंतरी थोडं ऍडजस्ट करा, मॅनेजमेंट कुठेतरी करा. ठीक आहे. ब्रह्मदेव म्हटले 2च जागा शिल्लक आहेत. किती, कोणत्या जागा आहेत? एक म्हणजे गायीचं शेण आणि दुसरं म्हणजे गोमूत्र. नीट ऐका बरं का, 2च जागा शिल्लक आहेत, एक गायीचं शेण आणि दुसरं गायीचं गोमूत्र. देव्या महाराज लगेच तयार झाल्या, म्हटल्या ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. आता ती देव्या म्हणजे साध्या सुध्या देव्या नव्हत्या महाराज. एक होती गंगा आणि दुसरी होती लक्ष्मी. बघा, गंगेला विचारलं तू कुठे राहते, गंगा म्हणाली मी गोमूत्रात राहते. गंगा कुठं राहती म्हणाली, गोमूत्रात राहते म्हटली. आणि लक्ष्मीला विचारलं तू कुठं राहते, लक्ष्मी म्हटली मी शेणात राहते. म्हणून दिवाळीला जर बघितलं ना, पूर्वीची जर मंडळी असतील ना, दिवाळीमध्ये ते शेणामध्ये काय टाकायचे, पैसे टाकायचे आणि ते मुलांना शोधायला. हाय का लक्षात, हाय ना. ही रीत होती, कारण त्या शेणामध्ये कुणाचा वास आहे, कोण वास करतय, म्हणून त्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. आणि महाराज नुसतं गोमूत्र जर सगळीकडे शिंपडलं ना, गोमूत्र जर त्या आपल्या गायीचं गोमूत्राचं एवढं महाराज महत्व आहे की आपली कोणतीही पाप असू द्या, ती पाप गंगेमध्ये स्नान केल्यानं जी पाप धुवून निघतात ना, ती ताकद त्या गोमूत्रात आहे. म्हणून गोमूत्र घरामध्ये ठेवणं महत्वाचं आहे बरं. गोमूत्र घरामध्ये असायला पाहिजे. त्या घरामध्ये गंगा वास करते, ज्या घरामध्ये शेण आहे त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास. पण आता झालंय काय, मला सांगा, किती जणांच्या घरी गाय आहे? हात वर करा, हात. 1 2 3 4 5. बाकीचे जर्शी देशी पाहिजे. कोणती पाहिजे, देशी. महत्व कशाला आहे, असं नका. ज्यांच्या नाही ना, आता त्यांनी माझी एक गोष्ट लक्षात घ्या, नीट ऐका. आता आपलं झालंय काय, पूर्वी महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये, पूर्वी माणसांच्या प्रत्येकाच्या दारामध्ये गाया ह्या निश्चित असायच्या. म्हणून त्यांच्यापासून महाराज रोग कितीतरी लांब असायचे. गाया जर घरी असतील ना तर कोणतेच रोग माणसाला होत नाहीत. पण आता आपलं झालंय काय, पूर्वी गाया दारात असायच्या, आता गाया गेल्या आणि आमच्या घरी कुत्री आली. कुत्री. आता महाराज गायांची जागा कोणी घेतली, कुत्र्यांनी. अहो पहिलं घराच्या बाहेर लिहिलं जायचं, रामकृष्ण हरी, शुभ लाभ, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. आता दारावर लिहिलं जातं, कुत्र्यापासून सावध. मला कळत नाही, घरात एकच कुत्रा का सगळी कुत्री. अवघड झालं महाराज, कुत्र्यापासून सावध. अहो माणसंच घरात फिरकायची नाहीत ना. आणि मला सांगा, आता काय काय मंडळींचं तर एवढं मला वाईट वाटतं, ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत त्यांची कुत्री गाडीमध्ये आहेत. कशामध्ये, कुत्र्यासोबत फिरतो हा कुत्रा. कुत्रा, अहो त्याला कुत्राच म्हणलं पाहिजे. कधी आई वडिलांना नीट भाकरी तुकडा घालणार नाही,
कधी आई वडिलांना हानी ठाक मारणार नाही, कधी आई वडिलांना प्रेमानं जेवू घालणार नाही. आणि काही जण कुत्र्याला म्हणतात टॉमी खा. अरे कशाचा टॉमी? अवघड झालं महाराज, माणसं एवढी बिघडली. कोणती गोष्ट कुत्री पाळू नका असं मी म्हणत नाही, पण कुणाची जागा कुठे हे तरी कळावं ना महाराज. आपल्या देशामध्ये गाईला एवढं स्थान आहे. मला सांगा, गणपतीचं दर्शन घेण्याकरता कुठं जावं लागतं? कोणाच्या मंदिरात? मारुतीच्या. सांगता का जाऊ घरी? बोलाकडे बोलले मला अजिबात सावध पाहिजे, सावध, सगळी सावध. ताट ताट बसा, ताट, पाठीचा कणा ताट, हाताची घडी तोंडाव बोट. शाळाच भरली महाराज इथं. शाळेमध्ये कसं, इथं सुद्धा शाळाच आहे ना. कोणती शाळा? गोशाळा. आणि त्यामध्ये गोशाळेमध्ये भगवंताचं नामस्मरण म्हणजे विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली रे, शाळा शिकताना तान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. वा, आठवले का शाळेतले दिवस? पूर्वीचे महाराज दिवस भारी होते बर का. शाळा काय असायची तशी आपली सुद्धा आता शाळाच भरली बर का. सगळे आता ताट बसायचं. आपण इथं महाराज म्हातारा असू द्या, तरणा असू द्या, सगळे एकच. अजिबात म्हणायचं नाही माझं वय, अहो काय नाही, उड्या हाणायचं चांगल्या. आमचा 80-90 वर्षाचा म्हातारा दणकून उड्या हाणतो, पण 30 वर्षाचाच महाराज एक उड्या हाणली कास करतो. नाद पाहिजे, नाद. अंगामध्ये रगरगती ज्वाला पाहिजे, त्या भगवंताचं आवड पाहिजे. मग मला सांगा, गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर कुणाच्या मंदिरात जायचं? कुणाच्या जावं लागतं? गणपतीच्या. हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं असेल तर कुणाच्या मंदिरात जावं लागतं? हनुमंतरायाच्या. भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं असेल तर कुणाच्या मंदिरात जावं लागतं? शंकराच्या मंदिरात जावं लागतं. गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल गणपतीच्या मंदिरात जावं लागतं. हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं असेल हनुमंतरायाच्या मंदिरात जावं लागतं. नवे नवे राम प्रभूचं दर्शन घ्यायचं असेल ना तर राम प्रभूच्या मंदिरात जावं लागतं. पण 33 कोटी देवांचं दर्शन ज्या मंदिरात होतं ते गाईचं शरीर आहे, त्या गाईचा देह. 1,33 कोटी देवांचं दर्शन घ्यायचं असेल तर फक्त महाराज कुणाचं दर्शन घ्या? त्या गोमातेचं दर्शन घ्या, आपल्या गाईचं दर्शन घ्या. आणि नवे नवे तुम्ही म्हणसाल महाराज एवढं काय आहे त्या गाईमध्ये? काही काही जण म्हणतील महाराज आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आम्ही गाय पाळू शकत नाही. काही काही जण म्हणतील महाराज आम्ही शहरात राहतो, आमच्या ठिकाणी गाई बांधण्याकरता त्या ठिकाणी व्यवस्था नाही. तर त्या लोकांनी ऐका, जी लोक गायी पाळू शकत नाहीत, जी लोक गायी घेऊ शकत नाहीत, त्यांच्याकरता उत्तम अशी व्यवस्था म्हणजे गोशाळा आहे. तुम्ही जर गायी पाळू शकत नाही, गायी घरी ठेवू शकत नाही तर महाराज आपल्या गोशाळेला दान धर्म करा. आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त महाराज सत्कार्याला 1 रुपया जाऊ द्यात. असं आपण किती बाहेर पैसे घालवतो, किती घालवतो.
नको नको ते महाराज शॉक माणसांनी पाळले, नको नको ते महाराज माणसांना लागतंय, खाण्याचा खर्च आहे, पिण्याचा खर्च आहे, पिक्चर बघायला गेलो तिकडं खर्च आहे, काही महाराज दुसरीकडं घालवलं. पण महाराज या ठिकाणी गोशाळेकरता जर पैसे दान दिले ना तर महाराज ते कधीच वाया जाणार नाही. आणि त्याचा फायदा पण सांगू का? गोशाळेचा फायदा आहे का? इथं बरीच आपली शेतकरी बांधव आहेत, सगळ्यांना माहित आहे. मला सांगा, आपली ज्या गाईला असेल ना ती गाई देशी, ती कुबड ज्या गाईला असेल ना ती गाय कोणती? देशी. आणि ते ज्या गाईला नसेल ती गाय कोणती? जर्सी. आणि आपल्या देशी गायमध्ये काय सापडतं माहितीये का? A2 नावाचं प्रोटीन आहे ना, A2 नावाचं प्रोटीन. बरीच पुरुष मंडळी या ठिकाणी असतील, दुग्ध व्यवसायामधली जे असतील किंवा पशुपालनामधले जे असतील त्यांना माहित आहे A2 प्रोटीन एवढं महाराज लाभकारी आहे. आणि ते फक्त कुणात सापडतं? देशी गायमध्ये. आणि A1 प्रोटीन सापडतं ते कुठं? जर्सीमध्ये. आणि देशीमध्ये A2 प्रोटीन सापडतं. मी स्वतः डॉक्टर आहे बरं का. आणि फायदा तुम्हाला सांगते, कारण आपली लोक अशी आहेत की कोणती गोष्ट फायद्याशिवाय बघत, हा माणसाचा स्वभाव आहे. काय माणूस आपला प्रत्येक गोष्टीत फायदाच बघतो. आणि गोशाळेचा किंवा गायी पाळण्याचा फायदा काय? तर A2 प्रोटीन एवढं शरीरासाठी उत्तम आहे. आपल्या जर शरीरामध्ये नीट आहे का, कुणाच्या शरीरामध्ये जर जळजळ होत असेल, कुणाला पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी गाईचं दूध, देशी गाईचं दूध प्यायचं. जळजळ थांबल्याशिवाय राहणार. ज्याला पित्ताचा त्रास आहे गाईचं दूध प्या, थंड गाईचं दूध प्यायचं, त्याची पित्त थांबल्याशिवाय राहणार. आणि ज्यांना कोणाला इथं थायरॉइड असेल ना, थायरॉइडचे आता बरेच पेशंट आहेत, तर त्या गाईच्या जे काशीचं दूध आहे ना ते डायरेक्ट घ्यायचं आणि ते डायरेक्ट असं किती दिवस, 5-6 दिवस करायचं. त्याचा थायरॉइड बरा झाल्याशिवाय राहणार. नीट ऐका बरं का, एवढं महत्व त्या गाईच्या दुधाचं. अजून सांगते, आता आपल्या वैज्ञानिकांनी कर्करोगावर औषध काढलंय. काय? कॅन्सर सुद्धा बरा होतोय. कशामुळं? गाईच्या दुधामुळं. त्या गाईच्या दुधात एवढी ताकद आहे. कुणाला डायबिटीज असेल, कुणाला BP शुगर असेल तर त्याच्यावर सुद्धा महाराज कार्य करतं. कशाचं दूध? गाईचं दूध, देशी गाईचं दूध. नीट ऐका, देशी गाईचं. एवढी महाराज फायदा. आणि तसं बघायला गेलं ना, अजून एक सांगते की गाईच्या घरात असणं काय, गाई दारापुढं का असावी. तर एकदा झालं काय, असेच एका ठिकाणी महाराजांकडे एक व्यक्ती आला आणि त्याला एवढा राग येत होता, एवढा राग. तो म्हणला, महाराज मी जन्माला आल्यापासून मी कधी शांत, प्रत्येक वेळी सगळ्यांवर राग करणार, तिरस्कार करणार. माझा राग कशानं जाईल? महाराज म्हणाले, एकच औषध आहे, गाई. औषध काय माझ्याकडे? गाईचं औषध आहे. काय औषध आहे महाराज? तुम्हाला राग येतोय ना, तुम्ही आज घरी गाई असेल ना तर घरी जावा. इथं कोणी असेल ना की ज्याला राग येतो, राग सहन होत नाही, तर त्यांनी एकच काम करायचं. गाई घरी असेल ना, देशी गाई, घरी जायचं आणि गाईचं शिंग असतं ना, शिंग, ते शिंग महाराज 5 मिनिटं त्याला हात लावायचा, त्या शिंगावर हात फिरवायचा, 5 मिनिटं हात फिरवत राहायचं. आणि तो व्यक्ती एवढा तापट स्वभावाचा होता, एवढा राग त्या व्यक्तीला यायचा. महाराजांनी त्याला उपाय सांगितला. रोज 5 मिनिटं तू काय कर, गाईच्या शिंगेवरून काय फिरव, हात फिरव, तुझा क्रोध शांत झाल्याशिवाय राहणार. तो व्यक्ती घरी गेला, गाईच्या शिंगेवरून 5 मिनिटं हात फिरवला आणि महाराजांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी तू कथेला उपस्थित. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती कथेला आलाच नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आता तो आला का नाही, तर त्याला महाराज तो म्हणला, कथेला जावं तर कथेत गेल्यावर रागवायचं कोणावर? रागच येईना ना. आणि कथेला गेलो रागवलं नाही तर महाराजांचा शब्द खरा होईल. असं पण व्यक्ती आहेत महाराज. रागच आहे म्हणलं असं करतो, घरी राहतो आणि विनाकारण बायकोच राग काढतो. आता म्हणला
घरी राहिला, पण महाराज बायको पण कुठल्याच कारणानं भांडणच झाली नाही. तिसऱ्या दिवशी महाराजांकडे तो माणूस आला, तो व्यक्ती आला आणि घळाघळा डोळ्यातून अश्रू आले. महाराज, माझा क्रोध शांत झाला, फक्त मी गाईच्या शिंगेवरून हात फिरवला, माझा क्रोध कायमचा गेला. इकडचं तिकडचं सांगत नाही, जिवंत उदाहरण आहे बरं का. ती ताकद तिच्यात आहे. गाईच्या मानेवरून हात फिरवा. इथं बीपी शुगर, मला माहित आहे 70 ते 75% लोकांना आता काय बीपी आणि शुगर. ज्यांना कोणाला बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, गाईची मान जी असते ना, मान, त्या मानेच्या भागेवर हात फिरवायचा. मानेच्या भागेवर काय फिरवायचा? हात फिरवायचा. त्याचा महाराज ज्याचा बीपी हाय होत असेल आणि ज्याचा लो होत असेल, त्याचा बीपी नॉर्मल होणार. आणि एवढं महाराज त्या गायीमध्ये ताकद आहे. ज्या स्त्रीला सौभाग्य जपायचं असेल, सौभाग्य, तर त्या स्त्रीनं रोज गायीला न चुकता सकाळ सकाळी पहिला घास, नीट ऐका बरं का, कुठला घास? आता झालंय काय, चपात्या लाटतोच काय, अजून चपाती खात बसते. हितल्या नाही बरं का बिचाऱ्या, हितल्या सगळ्या प्रतिवत आहेत. काय काय जण म्हणतील खाल्लं, कुणी महाराजांना कीर्तनाला बोला, ह्यांचा मुडदा बसवला. बर का महिला मंडळ, नीट ऐका बरं का. सौभाग्य तुमचं टिकून ठेवायचं असेल, घरामध्ये तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी टिकावी, तर तुम्ही काय करायचं? तुम्ही जर कणिक मळली, भाकरी जर करीत असाल, तर पहिला घास, पहिला उंडा त्याची महाराज भाकरी असू द्या, चपाती असू द्या, कशाला चारायची? गाईला चारायची. आपलं महाराज सौभाग्य टिकणार. आणि त्याचबरोबर कोणताही आजार असू द्या, इथं गायच्या, मी मगाशी सांगितलं, कुबड असतं, त्याच्यावर हात फिरवा, रोग तुमचा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. गायीच्या पाठीवर हात फिरवा. ज्याला डायबिटीज आहे, त्याचा डायबिटीज पण कंट्रोल मध्ये येईल. ही ताकद त्या गो मातेत आहे. आणि महाराज आता बघायला गेलं ना, तर गायीच्या शेणापासून काय बनतंय? गोबर गॅस आहे ना, गोबर गॅस, त्याच्यामध्ये मिथेन गॅस आहे. आणि त्याचे महाराज वेगवेगळे शोध लावले जात आहेत, एवढा उपयोग. आता आपण जर शेतामध्ये खत आणायला गेलो ना, तर मला सांगा, रोज गाईचं किती किलो शेण भेटत असेल? रोज सामान्यतः एक गाई किती किलो शेण देते? किलोच म्हणतात ना? नाही, माझं गणित जरा कच्चं आहे बरं का. 10-12, सामान्यतः 15 किलो तर एक गाई शेण देते. आता 1 किलो जरी शेण घेतलं ना, नीट ऐका, तर 1 किलो शेणाचं 33 किलो, नीट ऐका बरं का, 1 किलो शेणाचं 33 किलो खत बनतं. ऐका, आपण आता शेतामध्ये काय वापरतो? युरिया, अजून काय काय जी औषधं आली आहेत, जी शेताकरता अजिबात चांगली नाहीये, ती आज शेतामध्ये वापरली जात आहेत. आणि त्याचा परिणाम कशावर होतोय? आपल्या आरोग्यावर. घातक आहे महाराज. आणि तरी पण आपण ती औषधं वापरतोय. पण एक ऐका, इथं महाराज माझी बरेच शेतकरी बांधव आहेत, तुमचा गायी गोपालन करा मी का म्हणते, आपली गायी वाचवा का म्हणते. माणसं फायदा बघतात, तर महाराज आरोग्यासाठी पण फायदा आहे. आपल्या धर्माचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, धर्माचा पण फायदा आहे. आणि आपला आर्थिक सुद्धा फायदा कसा आहे ते सांगते, ऐका. 1 किलो शेणापासून किती किलो खत तयार होतंय? लक्षात ठेवा, 33 किलो. आणि 33 गुणुले 1, दिवसाला 15 म्हणजे 5000. किती होत आहेत? 5000 होत आहेत महिन्याचे. आणि तसं बघायला गेलं तर एका वर्षाचे 18 लाख होतात. नीट करा, माझं गणित कच्चं आहे बरं का. गुणाकार करा, भागाकार करा, काही करा. बघा, एक किलो शेण त्याचं किती खत होतंय? 33 किलो. आणि गाई दिवसात किती देते? 15 किलो असतं. तर महिन्याचं होतात किती? 4000
95 असं काहीतरी होतंय. 5000 पर डे, म्हणजे महिन्याचं 5000 धरायचं. आणि महिन्याचं 5000, गाई किती वर्ष जगते? 25 वर्ष. सामान्यतः किती? 25 वर्ष. म्हणजे जवळजवळ किती पैसे झाले विचार करा ना. म्हणजे एवढा पैसा गाई, अहो 4 अरब पैसे, 4 अरब किती? 4 अरब पैसा कोण देतोय? आपल्याला गाई देते. गाईच्या शेणापासून एवढा फायदा आहे. आता शास्त्रज्ञ शोध लावतायत की अख्ख्या भारताची, अख्ख्या देशाची चूल, अख्ख्या देशाचं घर ज्याच्यावर पेटेल अशी महाराज गॅस किंवा असं उपक्रम तयार करायचा चाललाय की गाईच्या शेणावर ते चाललं पाहिजे. एवढी महाराज आपली विज्ञान पुढं गेलंय आणि एवढा उपयोग आपल्या त्या गोमातेचा आहे. तरी सुद्धा आता एवढं वाईट वाटतं की महाराज याच आपल्या गाईला, जोपर्यंत गाई आपल्याला दूध देते, जोपर्यंत आपली गाई आपल्याला शेतामध्ये राबते, आपल्याच गायीपासून जी बैल जन्माला येतात ती शेतामध्ये राब राबतात. माझी गाई, डॉक्टर जर नवीन बाळंतीण झाली ना तर तिचं दूध महाराज त्या बाळाला पुरत नसेल ना तर डॉक्टर सल्ला देतात, कुणाचं दूध पाजा? देशी गाईचं दूध पाजा. वेळ आल्यावर महाराज त्या गाई आपल्या बाळांचं पालन पोषण करते. आणि महाराज ज्या वेळी आपल्या गाईचं वय होतं आणि ती गाई वयोवृद्ध होती, ती कोणत्याच कामाची राहत नाही, तेव्हा काही लोक महाराज तिला कुठं सोडतात? कुठं? कत्तलखान्यामध्ये असं सोडलं जातं. आणि एवढं वाईट महाराज वाटतं. विचार करा, आपला कोणी वापर केला आणि आपल्याला सोडून दिलं तर महाराज कशी परिस्थिती होईल आपल्यावर? काय वेळ येईल? अहो त्या गायीचं एवढी व्यथा आहे. ती माणसं महाराज कत्तलखान्यामध्ये बघायला गेलं ना तर 7-8 दिवस महाराज त्या गायीला उपाशी ठेवलं जातं आणि 7-8 दिवसानं कितीतरी डिग्री पाणी तापवलं जातं, कडक पाणी केलं जातं आणि त्या गायीच्या अंगावर पाडलं जातं. त्या गायीच्या अंगावर गरम गरम पाणी सोडलं जातं. विचार करा महाराज, तिचा जीव किती तळमळत असेल. लाज वाटायला पाहिजे आपल्या अशा या देशामध्ये, ज्या देशामध्ये गायीला माता म्हणलं जातं, ज्या देशामध्ये गायीचं पालन करणं धर्म मानला जातो, त्या देशामध्ये आज कत्तलखाने उभे आहेत. आणि त्या देशामध्ये आपल्या गायींचा महाराज एवढा वाईट छळ केला जातो. ते कातडं महाराज त्या कितीतरी डिग्री महाराज पाणी, गरम पाणी त्या अंगावर ओतलं जातं. कशा करता? तर कातड महाराज साईडला जसंच्या तसं निघावं. आणि काय काय महाराज कत्तलखान्यामध्ये अशा मशिनी निघाल्या आहेत की कातड वेगळीकडे निघतंय, मांस वेगळीकडे निघतंय, हाडं वेगळीकडे निघतायत. ती तळमळ महाराज, त्या गायीची व्यथा, काय तळमळ होत असेल, काय अंतकरण महाराज त्या जागेवर आपल्याला ठेवून बघा. विरोध केला पाहिजे, नाहीतर अवघड आहे महाराज. ज्या देशामध्ये, नीट ऐका बर का, ज्या देशामध्ये गायीला माता मानलं जातं, ज्या देशामध्ये धर्माचं रक्षण केलं जातं आणि गायी वाचवणं हाच धर्म मानला जातो, आज ती वेळ आपल्या गोमातावर आली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या गोठ्यामध्ये गायी आहे आणि ज्याच्या घरामध्ये आई आहे, त्याच्यासारखा भाग्यवंत जगात दुसरा कोणी नाही. म्हणून आपल्या गोमातेचं रक्षण करणं हाच आपला धर्म. आणि भगवंताला सुद्धा अवतार घ्यावा लागला. कशा करता? अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, रक्षावया अवतार घेसे, धर्म 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 रक्षावया अवतार घेसे.
से साथे जलवा अमर से साथे जलवा अमर से साथे ज्या ज्या वेळी या पृथ्वी तलावावर भारत अधर्म व्हायला लागला, ज्या ज्या वेळी संकट वाढली, ज्या ज्या वेळी धर्माचा नाश व्हायला लागला, त्या त्या वेळी अवतार घ्यावा लागला. आणि अवतार घेतला कुणी? भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला, भगवान रामानं अवतार घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अवतार घेतला. आणि या जगतामध्ये जिवंत उदाहरण आहे, ज्यावेळी अधर्म वाढला आणि महाराज एवढे वाईट परिस्थिती आली, लोकांचा निर्धार करण्यासाठी अवतार घेतला. माझ्या संत बाळूमामांनी अवतार घ्यावा लागला. भगवंत महाराज आणि ज्या ज्या वेळी अधर्म होईल आमचे मामा तिथं असणार आहे. कृपा सिंधू आहे महाराज. काय कृपा करणारा, कृपा सिंधू. जास्त वेळ घेणार नाही, आपला टाइम होत आलाय. 10 मिनिटं फक्त सगळ्यांनी लक्ष द्यायचे. ज्या निमित्ताने आजचा हा कीर्तन कार्यक्रम आहे, आपला मासिक भंडारा उत्सव, आपल्या बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी चाललेला हा सोहळा आहे. आणि एक सुंदर असा प्रसंग आठवतोय. ज्यावेळी बाळूमामांचे भक्त, एवढे उत्कंठ भक्त, एवढी भक्तिभाव बाळूमामांवर, पण त्यांचा मुलगा महाराज आंधळा होता. आणि मुलगा आंधळा होता, त्यांच्या मनामध्ये एकच कष्ट, एकच व्यथा होती की माझा मुलगा आंधळा आहे, त्याला दिसता आलं असतं तर किती छान झालं असतं. आणि महाराज बाळूमामांत जगाचा बाप आहे म्हणून नाही दाखवलं तरी त्यांना समजतं. आणि त्यांच्या अंतकरणामध्ये ही भावना कुठंतरी पोचली आणि हा संदेश कुठंतरी पोचला. आणि बाळूमामांना विचार केला, हाक मारली आणि त्या लहान मुलाचं नाव सुद्धा बाळूच होतं बरं का. ज्याला दिसत नव्हतं ना त्याचं नाव सुद्धा बाळू. आणि अजून एक मामांचे भक्त होते बापू म्हणून, त्यांना हाक मारली, बापू मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. या लहान बाळूला दिसत नाही, त्याला मी दृष्टी देऊ का? बापू म्हणले, मामा अहो सगळं तुमच्या हातात आहे, तुम्ही काही करू शकता, तुम्ही बोलवू शकता, एखाद्या मुख्याला बोलवू शकता, आंधळ्याला दिसवू शकता, ही ताकद तुमच्यात आहे. तुमची इच्छा असेल ना तर ठीक आहे. मामांनी सांगितलं, बाळू इकडे, मी तुला दृष्टी देऊ शकतो, पण तुला दिसायला लागल्याबरोबर तू लगेच माझ्या पाठीमागं पळायचं आणि मला शिवून दाखवायचं. तू जर मला शिवलं तर तुझी दृष्टी कायम राहील, पण तू मला शिवलं नाही तर तुझी आलेली दृष्टी माघारी जाईल. ठीक आहे म्हटलं. मामांनी भंडारा घेतला आणि भंडारा हातात घेतला आणि त्या भंडाऱ्याची ताकद बघा. भंडारा अंगावर शिंपडला, भंडारा अंगावर टाकला आणि बाळूला दिसू लागलं. ही कृपा आशीर्वाद बाळूमामांचे. महाराज दृष्टी आली त्या मुलाला एवढा आनंद झाला की मी जग पाहू शकतो, मला मामा दिसतायत, मला लोक दिसतायत, तेवढा आनंद झाला. मामांनी सांगितलेलं लक्षात आलं की दिसायला लागल्यावर कुठं धावायचं? मामांच्या पाठी धावायचं. मामा पुढे पळतायत आणि हा बाळू माग. मला सांगा, मामांना पकडणं एवढं सोपं आहे का? आहे का? अहो जगाचा बाप आहे तो, आणि त्या बापाला पकडणं एवढं सहजासहजी गोष्ट नाही. तो मुलगा मामांच्या पाठीमागं धावतोय. शेवटी कंटाळून तो मुलगा खाली कोसळला आणि महाराज मामांनी परत भंडारा अंगावर टाकला आणि त्या मुलाची दृष्टी गेली. मामांनी सांगितलेलं की तुम्हाला जर पकडू शकला नाही तर तुझी दृष्टी राहणार. आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की त्या मुलाला दिसूनच द्यायचं नव्हतं तर मामांनी त्याला दृष्टी दिली तरी कशाला? तर ऐका, त्या मुलाला जर दृष्टी कायम राहिली असती तर तो मुलगा मोठं झाल्यावर त्याच्या हातून 7 खून होणार होते. किती खून? आणि हे वाईट कृत्य घडू नये म्हणून परत महाराज त्याची दृष्टी काढून घेतली. हे महाराज संतांचं हृदय आहे.
काहीही करू शकतात, पण चांगल्या करताय का वाईटा करताय हे मात्र बघावं. आपल्या आयुष्यामध्ये जे घडतं ना ते कधी वाईट वाटू देऊ, कारण प्रत्येक गोष्ट जी घडणारी असते ना ती चांगल्या किंवा वाईटासाठी, जे आपलं चांगलंय ना आपल्यासाठी चांगलंय तेच महाराज होणार आहे. म्हणून या ठिकाणी जे भाविक भक्तगण येतात ते सगळ्यांना माहित आहे की आम्ही इथं आलोय ना, आमचा महाराज उद्धार केल्याशिवाय मामा राहणार नाही, हा सगळ्यांचा आत्मविश्वास आहे, ही सगळ्यांची श्रद्धा आहे मामांच्या चरणावर. उगाच महाराज मला सांगा एवढी गर्दी कुठं जमती का? अहो कुठं सुद्धा एवढी गर्दी बघायला मिळणार, पण ही श्रद्धा कुणावर आहे? बाळू मामांची वर श्रद्धा आहे. हा समाज माझ्यासाठी नाही, हा समाज कीर्तनासाठी नाही, तर हा समाज फक्त बाळू मामांसाठी आलाय, फक्त आपल्या मामांसाठी. म्हणून या पावन भूमीमध्ये कीर्तन घडतंय. जाता जाता एक गोष्ट सांगून जाते, या पावन भूमीमध्ये कीर्तन घडतंय, नामस्मरण घडतंय आणि या पावन भूमीमध्ये मामांचा वास आहे. आणि इथं महाराज आपल्या गोमातेचा देखील वास आहे. गोमाता जिथं ना तिथं कल्याणच होणार आहे. आणि कधी कधी कौतुक वाटतं महाराज त्यांचं, आपले असणारे जे गोरक्षक आहेत ना आपले दादा सतीश भैया मिठवे, खरंच महाराज त्यांचं मोलाचं कार्य आहे, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. एवढं मोठं कार्य करणं सोपं नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गोमातेचं रक्षण आपले भैया करतायत, त्यांचे कार्यकर्ते असतील, आपले निटवे परिवार असेल आणि आपले सतीश भैया असतील, एवढं सुंदर कार्य करतायत, तर त्यांच्या या कार्याला आपला मोलाचा वाटा असावा, थोडासा हातभार असावा. म्हणून सगळ्यांनी देणगी दिली पाहिजे, सगळ्यांनी देणगी द्या. त्या ठिकाणी आपला कुणी चारा वाटप करा. म्हणून मी सुद्धा आज आपल्या या मासिक भंडाऱ्यानिमित्त आपल्या या गोशाळेकरता 5,000चा चारा दिलाय बरं का. आपल्याकडून छोटस कार्य घडावं या करता सगळ्यांनी महाराज अशी आपल्या या गोमातेच्या मुखात जावं. असं आपण किती महाराज नाश करतो, नको तिथं जातं. आणि कौतुक वाटतं महाराज की जी मुलं आपल्या या भारत मातेचं, आपल्या या भारत धर्माचं रक्षण करतात आणि आपला धर्म जपणं, आपल्या गोमातेचं रक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून आपले सतीश भैया निटवे सुंदर असं कार्य करतात. आणि अजून एक उदाहरण तुम्हाला देते, जिवंत उदाहरण आहे की ज्यांनी तरुणपणी आपल्या गोमातेच्या रक्षणाचा हाती वसा घेतला. सगळ्यांना जर नाव माहीत असेल, त्यांचं नाव तरुणच मुलगा आहे, शिवशंकर स्वामी आहे का? ऐकून असाल. शिवशंकर स्वामी आहेत ना, त्यांनी तर महाराज मोठं कार्य हाती घेतलंय की अवघ्या तरुण वयामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गोमातेची हत्या होते, गोमातेवर अन्याय होतोय, गोमातेवर अत्याचार होतोय, आपला धर्म कुठेतरी टिकला पाहिजे. महाराज एवढे त्यांना विरोधक निर्माण झाले, पण स्वतःच्या प्राणाचा विचार न करता आपला धर्म राखून ठेवणं हे आपलं कर्तव्य ज्यांनी समजलं ते आपले महाराज शिवशंकर स्वामी. त्यांच्यासाठी महाराज जोरात टाळी वाजवायची. आपल्या माणसांचं कौतुक करणं हे आपलं काम आहे महाराज. कौतुक वाटतं अशा मुलांचं. ज्यांनी शिवशंकर स्वामी असतील, तरुण मुलांसाठी आदर्श आहे. आपले सतीश भैया असतील, तरुण मुलांसाठी आदर्श आहे की कुठंतरी तळमळ वाटते, धर्म जपण्याकरता, धर्म रक्षण करण्याकरता तळमळ आहे. धर्म जपला पाहिजे, आपल्या गोमातेचं रक्षण झालं पाहिजे, आपल्या गोमातेवर वाईट महाराज अन्याय न झाले पाहिजेत आणि गोमातेचं संरक्षण करणं हाच आपला धर्म आहे. म्हणून धर्माचं पालन करणं, धर्माचे पालन करणे खंड खंडन हेच आम्हा करणे काम. आजपासून लक्षातच ठेवा की दुसरं तिसरं तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, अजिबात दुसरं काही करू नका. एक वेळ महाराज तुम्ही देवाला नाही गेला तरी चालेल, एक वेळ तुम्ही देवाला जाऊ नका, एक वेळ देवाचं नामस्मरण करू नका, पण महाराज त्या गोमातेची सेवा करा. सगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट घेतल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. सगळी तीर्थक्षेत्र 4 धाम झाल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. म्हणून
जाता जाता एकच सांगून जाते की गोमातेचं रक्षण करा. आपल्या बाळू मामांनी जो मार्ग दाखवलाय त्या वाटेनं चाला. आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार घडा. आपल्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. म्हणून धर्माचे रक्षण, धर्माचं रक्षण करणं, धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पायीशी भक्तजना विठोबा